तुम्ही अनेक मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतात, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्या बैठका आहेत? हो, विधानसभेच्याच पार्श्वभूमीवर या बैठका आहेत. कारण आता विधानसभा निवडणूक येऊ घातलेली आहे आणि विधानसभेच्या निमित्ताने संघटनेची बांधणी, संघटनेशी संवाद, कार्यकर्त्यांशी संवाद हा महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे आणि त्यामुळे विधानसभेच्याच पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या दौऱ्या आहेत. काही दौंड विधानसभा मतदारसंघातून महायुतीतून जागेची मागणी होत आहे. दौंड विधानसभा मतदारसंघ ऑलरेडी आमच्याकडेच आहे, महायुतीकडेच आहे. अशा सगळ्या मतदारसंघामध्ये जेव्हा भविष्यामध्ये कोर कमिटी भारतीय जनता पार्टीची त्यांच्याकडे असणारे सर्वेक्षण, त्याचबरोबर दोनही पक्षाचे प्रमुख नेते त्यांची टीम आणि त्यांच्याकडचे सर्वेक्षण हे नक्कीच एक व्हॅल्युएशन आम्ही त्याचं करू आणि ते इव्हॅल्युएट केल्यानंतर मग आम्ही राष्ट्रीय टीम आमची जी आहे, आमचे नेते आहेत त्यांच्यासमोर हे सगळे गोष्टी फायनल होतील. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. महाराष्ट्रात काँग्रेसचीच विचारधारा आहे आणि महाराष्ट्राच्या देण्यामध्ये सुद्धा काँग्रेसची विचारधारा आहे असं राहुल गांधी कडेगाव पोलीसमध्ये. ते त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी येणार तर ते त्यांच्याच पक्षाविषयी बोलणार, त्याच्यावर मी टिप्पणी करायचं काय कारण नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेला भाजपला फटका बसला होता का? येणाऱ्या विधानसभेला काय? बऱ्याच फेक नॅरेटिव्हचा फटका लोकसभेला आम्हाला बसला आहे. वेळोवेळी आमच्या नेत्यांनी आम्ही कबूल केलेला आहे. फेक नॅरेटिव्हचा फटका बसू नये याची सुद्धा पूर्वतयारी आम्ही करत आहोत. विधानसभेसाठी तिसरी आघाडीचं सुरू आहे, बोलणी सुरू आहे, तसं चर्चा सुरू आहे. कुठे काय माहितीवर परिणाम होणार असतील किंवा आता हे विधानसभा म्हटल्यावर अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील. आता त्याचा काय परिणाम होईल त्यावेळी ते ठरवण्यात येईल, पण पक्ष संघटना म्हणून त्याचा काही परिणाम होणार नाही. पक्ष जास्तीत जास्त सुदृढ करण्यासाठी आम्ही काम करतो. जसा असेल तसा जेव्हा ठरेल तेव्हा तुम्हाला सांगू. असणार आहे का? कारण अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात वक्तव्य येत आहे. महायुती कायम असणार आहे. शेतकऱ्यांच्या अनेक ओरड सुरू आहे की पिकांना भाव मिळत नाही किंवा त्यांचे जे काही नुकसान भरपाई आहे ती लवकर दिली जात नाही, त्यामुळे ओरड सुरू आहे शेतकऱ्यांची. त्या संदर्भात सरकारशी, केंद्र आणि राज्य सरकारशी जिथे आवश्यक आहे महायुतीचा मुख्यमंत्र्याचा चेहरा ठरलाय. जेव्हा फॉर्म्युला ठरेल तेव्हा बाकीच्या गोष्टी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.